पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरात 6 गोडाऊन्सला भीषण आग लागली आहे। आगीमध्ये गोडाऊनमधलं संपूर्ण साहित्य पूर्णतः जळून खाक झालंय। शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 14 अग्निशमन गाड्या आणि अन्य 7 गाड्या घटनास्थळी पोहोचल्यात। हे सगळी गोडाऊन अनधिकृत असल्याचं पिंपरी महानगरपालिकेकडून आता सांगितलं जातंय। गोडाऊन मालकावर गुन्हा देखील दाखल करण्यात येणार आहे। मात्र ही आग लागली नसती तर गोडाऊन अनधिकृत आहे हे तरी कधी समोर आलं असतं का असा सवाल नागरिक उपस्थित करतात। याच्यामध्ये जवळपास आपल्याला 4 शेडमध्ये ते 5 शेडमध्ये विझवण्याचं काम झालेलं आहे। 1 ते 2 शेडमध्ये अजूनही थोडीशी स्मोल्डरिंग चालू आहे, ती पण आमची कार्यवाही चालू आहे याच्यामध्ये। आणि निश्चितच याच्यामध्ये काही भाग जो आहे तो केबल वगैरे असल्यामुळे स्मोल्डरिंग थोडा वेळ चालू राहील, पण आम्ही त्याच्यावरती नियंत्रण तातडीने मिळवून टाकू। आणि ह्याच्यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही। ह्याच्यामध्ये आगीचा अजून अद्याप स्पष्ट नाहीये, पण एक जनरली जे लक्षात येतंय त्याच्यावरून असं कळतंय की ते एकतर जे पत्रवळ्या आहे त्या ठिकाणी एक कुठंतरी इलेक्ट्रिकचं स्पार्कल झालं असू शकते आणि त्याच्यावरून ती आग सगळीकडे पसरलेली आहे। तर काळेवाडीतल्या 6 गोडाऊनला भीषण आग लागलेली आहे। ही गोडाऊन सगळी अनधिकृत होती असं आता पिंपरी महानगरपालिकेनं सांगितलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।